मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा होत आहे। असे या स्पर्धेचे संयोजक सन्माननीय जे सातत्याने 8 ते 10 दिवसापासून माझ्या संपर्कात आहेत, पंडित कांदे सर जे मंडळ उपाध्यक्ष आहेत, ते या ठिकाणी आले। जोरदार शाळेच्या वतीने त्यांचं आपण स्वागत करूया। त्याचबरोबर त्यांच्या समोर असलेले मंडळ अध्यक्ष सन्माननीय विजय राठोड सर हे या ठिकाणी उपस्थित झालेले, त्यांचे आपण स्वागत करूया। त्याचबरोबर या चित्रकला स्पर्धेचे सहसंयोजक सन्माननीय रमेश शेंदुरकर सर हे उपस्थित झालेले आहेत, त्यांनाही मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचं, त्यांचं शाळेच्या वतीने मी स्वागत करतो। त्याचबरोबर चित्रकला स्पर्धेचे सहसंयोजक तथा या स्पर्धेचे सर्व सन्माननीय सचिन जेजुरकर सर या मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। शाळेच्या वतीनं मी त्यांचं सर्वांचं स्वागत करतो आणि सर्वांना विनंती करतो की त्यांनी मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं। आपल्या शाळेच्या आपल्या संस्थेच्या उपाध्यक्ष सन्माननीय पूजाताई परे मॅडम या ठिकाणी या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेले, त्यांचंही स्वागत। आजचे नवनिर्वाचित मुख्याध्यापिका सन्माननीय आरदवाड मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचंही स्वागत। उपमुख्याध्यापिका सन्माननीय लोखंडे मॅडम यांचंही स्वागत। सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी मंचावरती स्थानापन्न व्हायचंय। लवकरच या स्पर्धेचे उद्घाटक सन्माननीय अजिंक्य अतुल सावे साहेब यांचं आगमन होणार आहे। आपण ही स्पर्धा सातत्य ठेवूया। स्पर्धेला सुरुवात झालेली आहे, वेळेचं बंधन आहे, वेळेचं बंधन लक्षात घेऊन तुम्ही कलाकृती हे आपली 10:15 वाजेपर्यंत पूर्ण करायची आहेत। तुम्हाला सर्वांना विषय सांगितलेलेच आहेत। आपले जे होते 30 जवान जे होते ते उडवले होते, 30 जवानांचा बदला घेण्यासाठी म्हणून काय केलं, पण सरकारला स्ट्राईक केली। बरोबर आहे की बारामतीला वगैरे भाजलो आहे, कारण त्याच्यामध्ये मी एअर स्ट्राईक जी होती ती आपली केली होती, त्यावर अभिनंदन जो होता इतिहास जो आहे त्याच्यामध्ये दुसरा जे कुठल्याही प्रकारचा एकमेकांना त्रास होणार नाही, धक्का लागणार नाही, त्याची काळजी घ्यायची। वॉटर कलर किंवा पोस्टर कलर वापरणार आयात करतो, आयात कमी झाली पाहिजे आणि आपण निर्यातदार बनलो पाहिजे, यासाठी आपल्याला प्रयत्न चालू या स्पर्धेचे उद्घाटन आपण वंदे भारत एक्सप्रेस जर म्हणतो आपण सन्माननीय अजिंक्य अतुल सावे साहेब आपले कोरोना लसीकरणामध्ये भारत गृहनिर्माण व मागास बहुजन कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य अतुलजी सावे साहेब यांचे सुपुत्र सन्माननीय अजिंक्य सावे साहेब लवकर कार्यवाला जो असतात त्यांनी शोधून काढलेलं होतं स्वच्छ भारत अभियान। मी बोलायचं आहे की 1915
उद्घाटक आयोजक संयोजक प्रायोजक हे सर्व अतिथीगण या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। सर्व अतिथीगणांचं मी शाब्दिक सन्मानाने स्वागत करतो आणि आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले लाडके उद्योजक सन्माननीय अजिंक्य अतुलजी सावे साहेब युवा उद्योजक यांचं मी आपल्या शाळेच्या वतीनं स्वागत करतो। त्यांच्या समवेत असलेले सन्माननीय विवेकजी राठोड साहेब मंडळ अध्यक्ष त्यांचंही मी आपल्या शाळेच्या वतीनं स्वागत करतो। आजच्या या चित्रकला स्पर्धेचे संयोजक आणि मंडळ उपाध्यक्ष सन्माननीय पंडित कांदे साहेब यांचंही मी स्वागत करतो। त्यांच्या समवेत असलेले कृष्णा निकोळे सर यांचंही स्वागत करतो। सहसंयोजक म्हणजेच आपल्या या चित्रकला स्पर्धेचे सहसंयोजक सन्माननीय रमेश शेंदूरकर साहेब यांचंही स्वागत करतो। त्याचबरोबर आजच्या या आपल्या कार्यक्रमासाठी चित्रकला स्पर्धेसाठी उपस्थित असते सन्माननीय प्रतिभाताई जरा मीराताई जाधव या दोन्ही सर्व सन्मान्य अतिथीगणांचं स्वागत करतोय आणि या सर्व अतिथीगणांना अशी विनंती करतो की त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करावं। उद्योजक म्हणून आपल्याला पाहायला मिळालेले आहेत। त्यांचा इतिहास जर बघितला तर मोरेश्वरजी सावे जे आपले संभाजीनगर शहराचे एकेकाळी खासदार म्हणून 2 वेळा ते निवडून आलेले होते। त्यानंतर अतुलजी सावे साहेब जे आता सध्या आपल्या संभाजीनगर पूर्वचे आमदार आहेत। त्याचबरोबर गृहनिर्माण व मागास बहुजन कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य यांचे सुपुत्र सन्माननीय अजिंक्य सावे साहेब जे आपल्याला आजच्या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून लाभलेले आहेत। त्यांचं स्वागत करूया। त्यांच्या समवेत असलेले विवेकजी राठोड साहेब सन्माननीय पंडित कांदे साहेब सन्माननीय रमेश शेंदूरकर साहेब सन्माननीय सचिन जेजूरकर साहेब त्याचबरोबर त्यांच्या समवेत असलेले प्रतिभाताई जराड आणि मीराताई जाधव या सर्व अतिथीगणांचं मी शाब्दिक स्वागत करतो। आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष सन्माननीय पूजाताई परे मॅडम आपले मुख्याध्यापक सन्माननीय आरोग्य मॅडम त्याचबरोबर आपल्या उपमुख्याध्यापिका सन्माननीय लोखंडे मॅडम या सर्व अतिथीगणांचं मी स्वागत करतो। आपल्या शाळेच्या आपल्या संस्थेच्या उपाध्यक्ष आहेत सन्माननीय पूजाताई परे मॅडम यांना अशी मी विनंती करतो की त्यांनी अजिंक्य सावे साहेबांचं स्वागत करावं। मित्रांनो जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया। त्याचबरोबर त्यांच्या समवेत असलेले धन्यवाद। त्यांच्या सोबत असलेल्या सर्व अतिथीगण ज्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि सन्माननीय विवेक राठोड साहेब यांचंही आपण स्वागत करूया। तरी मॅडमला मी विनंती करतो की त्यांनी विवेक राठोड सरांचं स्वागत करायचं आहे। गेल्या 10 ते 15 दिवसापासून जे माझ्या सान्निध्यात आहेत, जे वेळोवेळी नियोजन करतात, वेळोवेळी काही अडचण आली तर समजून घेतात, असे मंडळ उपाध्यक्ष आणि आजच्या चित्रकला स्पर्धेचे संयोजक सन्माननीय पंडित कांदे सर यांचं स्वागत मॅडमने करावं अशी मी त्यांना विनंती करतो। त्याचबरोबर या स्पर्धेच्या संदर्भात आम्हाला काही अडचणी आल्यात, आम्हाला काही शंका आली तर त्या शंकेचं निरसन करणारे कृष्णा निकोळे सर यांचं आपण स्वागत करूया। मॅडमला मी अशी विनंती करतो की त्यांनी निकोळे सरांचं स्वागत करायचंय। त्याचबरोबर
या चित्रकला स्पर्धेचे सहसंयोजक सन्मान्य रमेश शेंदुरकर सर यांचंही आपण स्वागत करूया. सन्मान्य एच पंडू सरांना मी विनंती करतो की त्यांचं स्वागत करावं. त्याचबरोबर एच पंडू सरांना पुन्हा एकदा विनंती की सचिन जेजूरकर सरांचं आपण स्वागत करूया. सचिन जेजूरकर सर, सन्मान्य सचिन जेजूरकर सर, त्यांच्या समवेत असलेले सन्मान्य प्रतिभा जराड मॅडम यांचं स्वागत आरदवाड मॅडमने करावं अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर या संयोजन समितीमध्ये असलेले सन्मान्य मीराताई जाधव मॅडम यांचं स्वागत तरे मॅडमने करावं अशी मी त्यांना विनंती करतो. मीराताई जाधव मॅडम या सर्व अतिथीगणांचे धन्यवाद, शुभेच्छा. सर्वांना मी विनंती करतो त्यांनी स्थानापन्न व्हावं. या स्पर्धेचा उद्देश काय आहे, कशासाठी ही स्पर्धा घेतल्या जाऊ लागलेली या संदर्भामध्ये प्रस्तावना करण्यासाठी मी आमंत्रित करतोय पंडित कांदे सरांना. या स्पर्धेच्या साठी पंडित कांदे सर. ज्या चित्रकला स्पर्धा संपन्न होत आहेत याचे संयोजक आयोजक महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री व आपल्या मतदारसंघाचे लाडके आमदार अतुलजी सावे साहेब यांच्या सौजन्याने आज आपल्या पूर्व मतदारसंघात विविध क्रीडा स्पर्धा संपन्न होत आहेत. त्याच निमित्तानं आज या आपल्या शाळेमध्ये चित्रकला स्पर्धा होत आहेत. या स्पर्धेसाठी उपस्थित अजिंक्यभैया सावे तसेच मंडळाचे अध्यक्ष विवेकजी राठोड व सर्व माझ्यासोबतचे पदाधिकारी व या शाळेतील सर्व मुख्याध्यापक शिक्षक वर्ग यांचं मी खरंच अभिनंदन करतो की त्यांनी आम्हाला सहकार्य केलं. त्याबद्दल मी सगळ्यांचं पुनश्च एकदा अभिनंदन करतो व मी माझे 2 शब्द थांबवतो. तुमच्या सर्व टीमला यापुढेही असेच सहकार्य लाभेल. धन्यवाद सर. त्यानंतर आजच्या या कार्यक्रमाचे दुसरे संयोजक मंडळ अध्यक्ष सन्मान्य विवेक राठोड सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. राठोड सर. एकदा सगळ्यांकडे लक्ष द्या. आपण एक घोषणा देऊया का? भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. आम्हाला माहितीये तुम्हाला चित्र काढायचे, फक्त 2 मिनिटं घेणार तुमचे, जास्त वेळ घेणार नाही. आजच्या या नमो दशकांतर्गत होत असलेल्या चित्रकला स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले आमचे बंधू आदरणीय युवा उद्योजक अजिंक्य अतुलजी सावे व माझे सर्व सहकारी, या शाळेच्या उपाध्यक्ष परे मॅडम, मुख्याध्यापिका आराध्य मॅडम व सर्व शिक्षक वर्ग आणि जमलेल्या विद्यार्थी मित्रांनो, आम्हाला तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की तुम्ही सगळे विद्यार्थी वर्षभर जेव्हा शाळेमधला अभ्यास करता त्यासोबत काहीतरी निर्मळा म्हणून आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतनं आम्ही विविध 12 कलागुणांना वाव मिळावा, विद्यार्थ्यांना स्पर्धा घेता याव्या, स्पर्धेमध्ये सहभागी होऊन आनंद मिळावा यासाठी चित्रकला, त्याचबरोबर निबंध स्पर्धा, क्रिकेट, व्हॉलीबॉल, खो खो, कबड्डी, धावण्याची रनिंग स्पर्धा, सायकलिंग स्पर्धा अशा विविध 12 खेळांमध्ये या स्पर्धा आपल्या शाळेसह, आपल्या विधानसभेसह संपूर्ण महाराष्ट्रात देशभरात होतात. याचा उद्देश एवढाच आहे की जे विद्यार्थी वर्षभर केवळ अभ्यासात गुंतून राहतात त्यांना विरळ मिळतच नाही, विद्यार्थ्यांनाही त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देता यावा म्हणून या स्पर्धा घेतल्या जातात. तुम्हाला माहिती आहे का आजच्या स्पर्धेमध्ये तुम्हाला विषय काय काय दिलेले आहेत? कोणी सांगेल का? आपल्याला वंदे भारत, आपल्या शहरामध्ये जी रेल्वे सुरू झाली आहे त्या वंदे भारतचा विषय दिला ना चित्र काढायला. कोणी काढले का वंदे भारत? आपण आता मागच्या आठवड्यामध्ये प्रभू श्रीरामचंद्रांचं भव्य असं राम मंदिराचं उद्घाटन अयोध्येत झालं. त्या राम मंदिराचं चित्र कोणी काढले का याच्यामध्ये? आपण सर्वांनी आनंद मिळून आता परत एकदा चित्रात बनवून होत आहेत ना, तेवढ्यासाठीच म्हणून आम्ही हे वयामध्ये त्यांनी भरभराटीला आले. कमी वयामध्ये ते उद्योजक म्हणून
त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी उद्घाटन झालं म्हणून जाहीर करावं आणि उद्घाटनपर 2 शब्द सांगावे. जास्त वेळ घेणार नाही, तुमची कॉम्पिटिशन मी डिस्टर्ब करणार नाही. फक्त 1-2 मिनिटं घेतो. तर सर्वप्रथम जास्त वेळ घेणार नाही, परत सगळ्यांची नावं घेत बसत नाही. मंचावरती उपस्थित सर्व मान्यवर आणि सगळे शिक्षणगण आणि आपण सगळे विद्यार्थी, ही कॉम्पिटिशन किंवा ही स्पर्धा जी मोदी साहेबांच्या प्रेरणेतून आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या संकल्पनेतून तयार झालेली आहे. याच्यामागे जसं विवेक देवताने आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे की ही स्पर्धा आपल्यातले अभ्यासाच्या व्यतिरिक्त जे गुण आहेत ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे, ह्याच्यासाठी आपण घेतोय. तर आपला प्रतिसाद असाच राहू दे. आणि ती बँक कंपनी जी मागे आहे ते आम्हाला सगळ्यांना सपोर्ट करते, प्रोत्साहित करते, त्यांचे पण आभार आणि पूर्ण शाळेच्या टीमला पण आभार. ऑल द बेस्ट फॉर द कॉम्पिटिशन आणि ही स्पर्धा सुरू झाली असं जाहीर करतो. धन्यवाद. सर्व अतिथीगणांची विनंती करतो की त्यांनी आपल्या स्पर्धकांच्यामध्ये जावे आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे. मी सर्व विद्यार्थ्यांना असं आवाहन करतो की त्यांनी जे काही चित्र काढलं असेल ते कृपया असं वर धरावं, दोन्ही हातात प्रत्येकाचं चित्र वर असावं. अतिथीगणांना अशी मी विनंती करतो की त्यांनी मध्यभागी जर आले तर फोटोग्राफ आपला अतिशय सुंदर येईल. सर्वांचं चित्र 2 हातामध्ये वर असावं. ज्याचा चित्र वर धरणार नाहीत तो या स्पर्धेतून बाद केला जाईल. अतिशय सुंदर.
भेट केलेली असेल तिथे सामूहिक फोटोग्राफी सर्व शिक्षकांना नगरमध्ये भेट घ्यायचं आहे. जाते मित्र